Gold metal is the natural metal found on the earth thousands of years. We found the gold ornament. We found the gold metal is the ornament form, coin form, currency forms, and other different ornaments. सोने हा धातू पृथ्वीवर हजारो वर्षापासून सापडत आहे. आपण जो सोने हा धातू पाहिलेला आहे तो दागिन्याच्या स्वरूपात, कॉइनच्या स्वरूपात आणि वेगवेगळ्या करन्सी मध्ये सुद्धा, म्हणजे भारतामध्ये सुद्धा ही करन्सी अवेलेबल होती. कुठली? गोल्ड. तिथे आपण सोन्याचा धातू पाहिलेला आहे. परंतु सोन्याचा धातू कुठे कुठे वापरला जातो? इंडस्ट्रियल पर्पज, मेडिकल डिव्हाइसेस, मेडिसिन मध्ये सुद्धा सोन्या धातू वापरतात. म्हणजे सोन्या धातू किती महत्वाचा आहे बघा. ह्याच्यातून तुम्हाला काय कळतं ते सांगतो. सोन्याचा धंदा ह्याच्या अगोदरही चालू होता, आताही चालू आहे, इथून पुढेही चालू राहणार आहे जोपर्यंत मनुष्य पृथ्वीवर जिवंत आहे तोपर्यंत. म्हणजे आपल्या धंद्याला मरण नाही. कितीही लोक बाहेरची उद्या, आज मार्केटमध्ये कारागीर, गोल्ड व्हॅल्युअर, सोनार असून सुद्धा प्रायव्हेट कंपन्या किती उतरलेत? टाटा, तनिष्क बँक, मलबार आहेत प्रायव्हेट, कल्याण ज्वेलर्स, हे सगळ्या मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनी उतरल्यात. म्हणजे आपल्याला आता कॉम्पिटिशनला लोक भरपूर आहेत, तरी पण हा व्यवसाय आपला चालणार आहे. कारण इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस मध्ये सोनं वापरलं जातं, मेडिसिन साठी वापरलं जातं, इंडस्ट्रियल पर्पज मध्ये सोन्याचा जास्त वापर होतो. इव्हन तुमच्याकडे जो मोबाईल आहे त्या मोबाईल मध्ये सोन्याचे काही घटक आहेत, काही वायर्स आहेत. म्हणजे सोने हा धातू कंटिन्यूस चालणार जात आहे. दिस इज अ प्रिसियस मेटल. हा धातू मौल्यवान आहे. ठीक आहे. आता सोने हा धातू जो सापडतो तो कसा सापडतो हे बघा. गोल्ड अवेलेबल ऑन द अर्थ अ टू फॉर्म. वन इज द ओरे फॉर्म अँड सेकंड इज द न्यूगेट्स. दोन्ही फॉर्म मध्ये सोन्याचा साठा सापडतो. दिस इज अ इम्प्युअर गोल्ड, ज्याला आपण म्हणतो अशुद्ध गोल्ड. सोन्याचा साठा ह्या पद्धतीने सापडतो. 10 टन जर माती मी जर उपसली जमिनीतून तर मला 100 ग्रॅम सोनं मिळू शकतं. पण त्याला हजार किती वर्ष जातील, माझं आयुष्य सुद्धा विचून जाईल. म्हणजे मातीतून सोनं काढायला. तर इट इज थोडस इम्पॉसिबल थिंग्स. ओके. तर ओरे फॉर्म मध्ये सोन्याचा साठा सापडतो. त्याचबरोबर न्यूगेट्स फॉर्म मध्ये सुद्धा सोनं सापडतं. दिस इज कॉल्ड न्यूगेट्स फॉर्म्स. या न्यूगेट्स फॉर्म मध्ये सुद्धा सोन्याचा साठा सापडतो. कारण हे दोन्ही जे साठे आहेत ते अशुद्ध स्वरूपाचे आहेत. साऊथ आफ्रिकेमध्ये सोन्याचा साठा जास्त सापडतो इतर देशांपेक्षा. भारतामध्ये सोनं सापडतं कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात सापडत नाही. परंतु अशा खंडामध्ये सोनं भारतामध्ये दागिन्याच्या स्वरूपात सगळ्यात जास्त आहे. बघा, म्हणजे भारतात सोनं आहे, फक्त ते दागिन्याच्या स्वरूपात जास्त प्रमाणात आहे. चायना कंट्री इज द लार्जेस्ट प्रोडक्शन अँड यूज करणारा देश आहे. चायना कंट्रीमध्ये सगळ्यात जास्त सोनं वापरलं जातं आणि मॅन्युफॅक्चरिंग होतं. या न्यूगेट्स मध्ये अशुद्ध सोनं आहे, प्लस काही मिनरल्स आणि काही अदर प्रिसियस मेटल सुद्धा मिक्स असतं, ज्याचा भाव सोन्यापेक्षा जास्त आहे. ओके. आता तुम्हाला मी 5 वाक्य सांगणार आहे जी आपल्याला आयुष्यभर विसरायची नाहीत. कारण आपण सर्वजण सोनार आहोत, आपण सोन्याचा धंदा करतोय. ही कोणती वाक्य? पहिलं वाक्य, गोल्ड मेटल इज द सॉफ्ट मेटल. दुसरं वाक्य, गोल्ड मेटल इज द येलो कलर. तिसरं वाक्य, गोल्ड मेटल इज द टेस्टलेस मेटल. चौथं वाक्य, गोल्ड मेटल इज द स्टेनलेस मेटल. आणि शेवटचं वाक्य, गोल्ड मेटल इज द करोजन रेजिस्टंट एलिमेंट. 5 वाक्य आता मी मराठीमध्ये रिपीट करतो. सोने हा धातू मऊ धातू आहे. सोने हा धातू मऊ धातू आहे. सोने हा धातू मऊ धातू आहे.
सोने हा धातू पिवळा धातू आहे, म्हणजे सोन्याचा कलर जो आहे तो पिवळा आहे. सोन्याचा जो कलर आहे तो पिवळा आहे. सोने हा धातू चवहीन आहे. तिसरं वाक्य, सोने हा धातू चवहीन आहे. सोने हा धातू गंधहीन आहे. सोने हा धातू गंधहीन आहे. आणि शेवटचं वाक्य, सोने हा धातू कधीही गंजत नाही. सोने हा धातू कधीही गंजत नाही. ही 5 वाक्य कधी विसरायची नाहीत. I repeat the once again all for you sentence. Gold metal is the yellow color. Gold metal is the soft metal. Gold metal is the tasteless metal. Gold metal is the stainless metal. And gold metal is the corrosion resistant element. आता ही वाक्य कशासाठी पाहिजेत? सोन्याचे दागिने ओळखायचे असतील तर हे 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे पॅरामीटर आपल्याला लागणार आहेत. आज लागतील, उद्या लागतील, परवा सुद्धा लागतील. हे 5 मॅटर. आता एक वाक्य असंही लिहून घ्या जे तुमच्या डायरीमध्ये, वरील 5 वाक्य जी सांगितलेली आहेत ती शुद्ध सोन्याबाबत सांगितलेली आहेत. वरील जी 5 वाक्य सांगितलेली आहेत ती शुद्ध सोन्याबाबत सांगितलेली आहेत. पाठीमागे क्लिअर दिसतं माझं का? लाईट लावायला लागेल. प्युअर गोल्ड, जी तुम्हाला मी 5 वाक्य सांगितली ती कशाबद्दल सांगितली? प्युअर गोल्ड. प्युअर गोल्ड म्हणजे काय? ज्या मेटल मध्ये सोन्याची मात्रा 99.99% असते त्याला प्युअर गोल्ड असं म्हणतो. 99.99%. ज्या मेटल मध्ये सोन्याची मात्रा 99.99% असते त्याला शुद्ध सोनं म्हणतो. परंतु टेक्निकल भाषेमध्ये शुद्ध सोनं कशाला म्हणतात ते लिहितो मी. हे बघा, 999.9 प्युअर गोल्ड, याला म्हणतात प्युअर गोल्ड. प्युअर गोल्ड म्हणजे प्युअर गोल्ड कसं असतं? सॉफ्ट असतं, येलो कलर. आणि ह्याच्यामध्ये येलो कलर म्हणजे कुठला? शार्प येलो कलर. नॉट ओनली येलो कलर, शार्प येलो कलर, टेस्टलेस, स्टेनलेस आणि करोजन रेजिस्टंट. ठीक आहे. म्हणजे सोन्याचा पहिला प्रकार कुठला पडला? प्युअर गोल्ड. आता दुसरा प्रकार सोन्याचा, ज्याला काय म्हणतो? इम्प्युअर गोल्ड. म्हणजे काय? इम्प्युअर गोल्डला काय म्हणतात? कॅरेट गोल्ड. त्याला काय म्हणतात? कॅरेट गोल्ड. आता इकडे बघा, शुद्ध सोन्यामध्ये मी अदर मेटल मिक्स करतो त्यावेळी त्याचं रूपांतर कॅरेट गोल्ड मध्ये होतं. शुद्ध सोन्यामध्ये मी अदर मेटल मिक्स करतो आणि त्यानुसार मी दागिने बनवतो, म्हणजे ते काय झालं? कॅरेट गोल्ड. म्हणजे सोन्याचा दुसरा प्रकार इम्प्युअर गोल्ड. त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण अशुद्ध सोने. बरोबर? याला म्हणतो आपण शुद्ध सोने. बरोबर? हे शुद्ध सोने, हे अशुद्ध सोने. प्युअर गोल्डचं पण कॅरेट असतं. प्युअर गोल्डचं कॅरेट नसतं. कारण ते आपण पडलेलं आहे, आपण शब्द दिले. पण टेक्निकल शब्द तो नाही आहे. टेक्निकल फाईन गोल्ड कुठले? हा येते ना. कारण आपण 24 कॅरेट कुणाला म्हणतो? आपण या बोली भाषेत शब्द वापरलाय. कारण शुद्ध शब्द काय याचा? प्युअर गोल्ड. ह्यालाच म्हणतो आपण फाईन गोल्ड. हा शब्द बरोबर आहे. हा लोकल शब्द झाला, हा आपण क्रिएट केलेला शब्द आहे कॅरेट गोल्ड. कॅरेट हे काय झालं? युनिट आहे. कॅरेट हा शब्द युनिट म्हणून काढलाय. जसं पाणी मोजताना आपण कसं म्हणतो? किलो मध्ये नाही, आपण लिटर मध्ये म्हणतो. लिटर काय झालं? एकक झालं, युनिट. तसं कॅरेट हे युनिट आहे गोल्डचं, जे आपण काढलेलं आहे. नंतर आपण बोली भाषेत काय म्हणतो? 24 कॅरेट म्हणजे काय? शुद्ध सोने. हा शब्द आहे. तर शब्द खरा कोणता आहे? प्युअर गोल्ड किंवा फाईन गोल्ड. FINE, फाईन गोल्ड. कारण सोन्याची जी शुद्धता मोजतात ती ह्याच्यामध्ये मोजतात, फाईननेस मध्ये. सोन्याची शुद्धता कशामध्ये मोजतात? फाईननेस. आणि सोन्याची शुद्धता किती आहे?
999.9 ही सोन्याची शुद्धता आहे. हे खरं आहे. फाईननेस. दोन प्रकार सोन्याचे पाहिले. तिसरा प्रकार जो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, स्टँडर्ड गोल्ड. स्टँडर्ड गोल्ड म्हणजे काय? ज्या मेटल मध्ये सोन्याची मात्रा 99.95% असते त्याला स्टँडर्ड गोल्ड असे म्हणतो. 99.95%. हे बघा, आणि ह्याचे रेट आपल्याला पाहायला मिळतात पेपर मध्ये, न्यूज मध्ये. आपण जे रेट येतात ते ह्याचे येतात, ह्या सोन्याचे येतात. ह्याचे रेट येतच नाहीत कुठे. ह्याचे रेट कुठेच नाही. रेट आपले ह्याचे येतात 99.99. आणि लिहिताना कसे लिहितात लोक? 999 चे रेट, ह्याचे रेट. कारण आपल्याला हे माहिती नाही हे रेट ह्याचा आहे. बरोबर? ह्याला म्हणतो आपण स्टँडर्ड गोल्ड. कारण आपल्याला शुद्ध सोनं म्हणजे काय? हे शुद्ध सोनं आहे. 999.9. दिस इज ओनली प्युअर गोल्ड. आणि हे फार कमी लोक विकतात, फार कमी लोक विकतात. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? आणि हा जो सोन्याचा साठा आहे, शुद्ध सोन्याचा साठा, म्हणजे अशुद्ध सोनच मिळतं आपल्याला, तो साऊथ आफ्रिकेमध्ये सोन्याचा साठा जास्त मिळतो आपल्याला. कुठे मिळतो? समुद्र किनारी, जमिनीच्या खाली. ओरे इज द टाइप ऑफ रॉक which contain the important minerals and metals. Maximum gold production in the solid form. Nuggets is the solid form of a gold available in the outer surface of the earth near seashore. समुद्र किनारी सोन्याचा साठा जमिनीच्या खाली जास्त प्रमाणात सापडतो. याचा अर्थ असा नाही की उद्या गोव्याला जाऊन शोध घ्या. भारतामध्ये मिळत होता याच्या अगोदर सोनं भरपूर असायचं. कारण का भारत मूळचा श्रीमंत देश होता. म्हणजे हजारो वर्षापूर्वीचा इतिहास पाहिला तर प्रचंड सोनं भारतात मध्ये असायचं. याचं कारण का? की भारतामध्ये श्रीमंत असल्यामुळे, जगामध्ये श्रीमंत असल्यामुळे सोनं जास्त होतं. आणि त्याचा साठा म्हणजे घरामध्ये, जमिनीमध्ये लपवून ठेवलं भरपूर मिळायचा साठा. आता सुद्धा मंदिरामध्ये किती आहे साठा? फक्त बाराजीचं एक मंदिर घेतलं किंवा किती सोनं आहे, बेहिशोब सोनं आहे. आणि आपल्या घरात किती आहे? प्रत्येकाकडे दागिने आहेत. समजा एका व्यक्तीकडे समजा एक तोळा जरी पकडलं तर 5 व्यक्तीचे एका घरात 5 तोळे सोनं झालं. किती घर असतील? असतील की नाही? त्याच्यामुळे सोन्याची किंमत वाढत आहे. यस, त्याच्यामुळे सोन्याची किंमत वाढत आहे. ठीक आहे. Fine gold is the purest form of the gold. It is not mixed in any other metal, like the copper, silver, cadmium also. शुद्ध सोने म्हणजे काय? शुद्ध सोने म्हणजे काय? फाईन गोल्ड, प्युअर गोल्ड. आणि ज्याला तुम्ही म्हणता 24 कॅरेट. बरोबर? याच्यामध्ये काही मिक्स होत नाही. फक्त कॅरेट गोल्ड मध्ये काय मिक्स होतं? प्युअर गोल्ड मध्ये ज्यावेळी अदर मेटल मिक्स केले जातात त्याचे रूपांतर कॅरेट गोल्ड मध्ये होतं. आणि फाईन गोल्ड कशाला म्हणतात? 99.99%. लिहिताना असं लिहिलं पाहिजे ते 999.9 असं कोणीही लिहित नाही. स्टँडर्ड गोल्ड 99.95. हे बघा, आता सर्वसामान्य आपण काय म्हणतो? 99.50 ला प्युअर गोल्ड, 99.90 ला सुद्धा प्युअर गोल्ड म्हणतो, 99.99 ला सुद्धा प्युअर गोल्ड म्हणतो. मग फाईन गोल्ड म्हणा, प्युअर गोल्ड म्हणा. कारण खरं शुद्ध सोनं म्हणजे काय? हे शुद्ध सोनं, प्युअर गोल्ड. कारण लोकांमध्ये आपण ह्याला सगळ्यालाच म्हणतो. काही लोक म्हणतात वेडणी शुद्ध, वेडणी शुद्ध गोल्डची असते का? काय म्हणतो? वेडणीच ना, वेडा गोळ म्हणतो. शुद्ध असते का? नाही असते. शुद्ध म्हणजे काय? हे 999.9. ओके, पुढे. आता ही स्लाइड फार महत्वाची आहे टेस्टिंगच्या दृष्टीने आपल्याला. सोन्याचा जो कलर आहे तो शार्प येलो कलर आहे. सोन्याचा जो कलर येतो तो अतिशय शार्प येलो कलर आहे. सोन्याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो 1063 डिग्री.
आणि सोन्याचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो आहे 2056. ह्या दोन्हीमध्ये खूप अंतर आहे. हे कशासाठी पाहिजे आपल्याला? उद्या तुम्हाला एक गोष्ट मी नवीन शिकवणार आहे, ऑक्शन. आपण ऑक्शनला जातो ना, तो ऑक्शन प्राइस कशी डिसाइड करायची त्यासाठी तुम्हाला हा पॉइंट लागणार आहे. सोन्याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे, सोनं फक्त वितळायला चालू होतं 106 ला आणि सोनं शुद्ध व्हायला कधी चालू होतं? 2056 ला. म्हणजे सोन्या आता दागिन्यातून जर प्युअर गोल्ड मला काढायचं असेल तर 2056 ला ते हे करावं लागेल, बॉइलिंग करावं लागेल. आणि बॉइलिंग पॉइंट नंतर सोनं शुद्ध होतं आणि बॉइलिंग पॉइंट नंतर सोन्यामध्ये आपल्याला अदर मेटल मिक्स करावे लागतात दागिने बनवण्यासाठी. सोन्याची शुद्धता मोजतात ती फायनेस कॅरेट मध्ये मोजतात. जगभरामध्ये सोन्याचा वापर केला जातो. चायना कंट्री इज द लार्जेस्ट प्रोडक्शन अँड यूज करणारा देश आहे. आणि सोने ह्या धातूला काय म्हणतात? एयू. एयू म्हणजे काय? सोनं, गोल्ड. बरोबर? गोल्डला आपण एयू म्हणतो. सिल्वरला काय म्हणतो? एजी. कॉपरला काय म्हणतो? सीयू. बरोबर? निकेलला काय म्हणतो? निकेल असेल. निकेल माहिती नाही? पॅलेडियम. त्यानंतर झिंकला झेडेन. झिंकला आपण काय म्हणतो? झेडेन. असे शब्द आहेत. सीयू, एजी, एयू, निकेलला पॅलेडियम आणि झेडेन. ठीक आहे. आता पुढे जाऊ. एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, जे पूर्वी आपले माणसं, आपले आजोबा, त्यांचे वडील वगैरे सोनं कशी चेक करायचे माहिती तुम्हाला? सोनं चेक करायचे हातात घेऊन. म्हणजे काय? सोन्याच्या वजनानुसार 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर सोन्याचा जर क्यूब घेतला सॉलिड तर त्याचं वजन भरतंय 19.3 ग्रॅम. बघा, 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर बाय 1 सेंटीमीटर सोन्याचा जर सॉलिड क्यूब घेतला तर त्याचं वजन भरतं 19.3 ग्रॅम. म्हणजे सोनं हा धातू सगळ्यात वजनदार धातू आहे. आणि त्याचनुसार आर्किमिडीज नावाच्या शास्त्रज्ञाने त्याची डेन्सिटी काढली. डेन्सिटीवरून स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काढली आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी संपूर्ण जगामध्ये एकसारखीच आहे एका मेटलची. सोन्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे 19.3 ग्रॅम पर सीसी. पर सीसी म्हणजे क्युबिक सेंटीमीटर. तशी चांदीची किती आहे? 10.5. कॉपरची किती आहे? 8.67. लोखंडाची किती आहे? 7.85 ग्रॅम पर सीसी. आणि हे जगभर कॉमन आहे. म्हणजे सोनं जर शुद्ध शोधायचं असेल, सोनं शुद्ध आहे की नाही, तर तुम्ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जर माहिती असेल तुम्हाला 19.3 ग्रॅम पर सीसी किंवा डेन्सिटी माहिती असेल तरी तुम्ही शुद्ध सोनं काढू शकता. आणि हे उद्या आपण टेस्ट करणार आहोत, डेन्सिटी टेस्ट. त्याचं मशीन सुद्धा माझ्याकडे आहे आणि सगळ्यात स्वस्त आहे. दुसरे कसं, 1 ग्रॅम जर सोनं घेतलं तर 1 मीटर बाय 1 मीटर अशी शीट बनवू शकते. एवढी सोन्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे, वक्रता, मऊपणा आहे. हे सुद्धा आपल्याला टेस्टिंगला उपयोग पडणार आहे उद्या. आणि पूर्ण जगामध्ये 1,86,700 मेट्रिक टन सोन्याचा साठा आहे ऑन पेपर. आणि विदाउट पेपर ह्याच्यात 100 पटीने असेल. ते फक्त ऑन पेपर दिलेलं आहे. आणि त्याच्यापैकी ऑर्नामेंट फॉर्म मध्ये 50% गोल्ड आहे. गोल्ड इज द बेस्ट न्यूट्रन रिफ्लेक्टर आहे, म्हणून इंडस्ट्रियल पर्पज साठी वापरतात. आणि भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये गोल्डची डिमांड सतत वाढत आहे आणि इथून पुढे वाढणार आहे. आणि गोल्ड हा धातू मुबलक प्रमाणात अवेलेबल नाहीये. याचा अर्थ असा आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये गोल्ड 1 लाख क्रॉस होणार आहे, इन्क्लुडिंग सिल्वर. आपला धंदा चांगला आहे की वाईट आहे? चांगला आहे ना? ठीक आहे सर लास्ट सांगा.
न्यूट्रॉन रिफ्लेक्टर म्हणजे विद्युत वाहक चांगला आहे. जसं आपण कॉपरच्या वायर वापरतो तसं सोन्याच्या वायर वापरल्या तर अतिउत्तम. कारण सोनं कुठे वापरतात हे सांगतो. जिथे भूकंप होतो, मग भूकंप किती स्केलचा आहे हे मोजण्यासाठी सेन्सिटिव्ह मशीन्स असतं, ज्याला अर्थक्वेक मशीन असं म्हणतात. त्या मशीन मध्ये गोल्डचा वापर केला जातो. म्हणजे इव्हन काही घड्याळमध्ये वॉच अशी जी काठी असतात ते सुद्धा सोन्याचे असतात. सेन्सिटिव्ह जिथं असतं ना तिथं सोन्याचा जास्त वापर केला जातो. काही वायर्स मध्ये सोन्याचा वापर केला जातो म्हणजे न्यूट्रॉन रिफ्लेक्टर असल्यामुळे. आणि लवकर तापत नाही, लवकर गोल्ड गरम होत नाही. 1060 ला गरम होतं म्हणजे बघा किती टेम्परेचर घ्यावं लागेल, त्यासाठी हे वापरतात. ठीक आहे, जाऊ पुढे. गुजरातमध्ये किंवा मुंबईमध्ये तुम्ही जर बघितलं तर टंच हा शब्द वापरला जातो. या दागिन्याचं टंच किती प्रमाण, टंच पर